पहावा, रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, जयघोष स्वातंत्र्याचा अंगी संचारावा, देशप्रेम स्वातंत्र्याचे अंगी संचारावे, असा हा सोन्याचा दिवस। आजच्या दिवशी गावातील येथे जमलेले शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य तसेच अध्यक्ष, सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक तसेच इथे जमलेल्या सर्व महिला वर्ग व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला, नतमस्तक मी त्या वीरांना, नतमस्तक मी त्या वीरांना, ज्यांनी हा देश घडविला, ज्यांनी हा देश घडविला। मत पूछो हमसे, मत पूछो हमसे क्या हमारी कहानी है, मत पूछो हमसे क्या हमारी कहानी है, हमारी तो बस यही पहचान है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। मित्रांनो, देशासाठी रक्त सांडणारे देशभक्त या सर्वांची माहिती आपण घेतो। देशासाठी त्यांनी कसे बलिदान केले ही माहिती घेतो, परंतु हे बलिदान करत असताना हे जाज्वल्य असं राष्ट्रप्रेम त्यांच्यात निर्माण झालं कसं? खरोखर ही देशभक्ती त्यांच्यात निर्माण झाली कशी? कुणी पेरलं हे बाळकडू, कुणी पाजलं हे बाळकडू? निश्चितच असा प्रश्न पडेल। तर याचे प्रश्न जर या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं म्हटलं ना, तर निश्चितच आपल्याला या महापुरुषांच्या, या क्रांतिकारकांच्या जीवनातील एखादा प्रसंग पाहावा लागेल आणि माझ्या विद्यार्थ्यांना महान क्रांतिकारकाच्या जीवनातील एखादा प्रसंग माहीत व्हावा या हेतूने आज मी तुम्हाला शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगू इच्छिते। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शहीद भगतसिंग हे लहान होते, ते 8 वर्षाचे असतानाची ही घटना आहे। शहीद भगतसिंग त्यांच्या मित्रांसोबत अंगणामध्ये खेळत होते। ते खेळत असताना अचानक त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातील बंदुकीकडे गेले। लहान मुलांना खेळण्यातील बंदुकीचे आकर्षण असतेच, परंतु हे तसले आकर्षण नव्हते बरं का। तर ही पुढे हो घातलेल्या क्रांतीची एक नांदी होती आणि मग त्यांचे लक्ष जेव्हा या बंदुकीकडे गेले तेव्हा भगतसिंग, छोटे भगतसिंग काकांकडे पळत गेले। ते म्हटले, चाचाजी चाचाजी, यह क्या है, इससे क्या होता है? हे ऐकून त्यांचे काका म्हणाले, बेटा भगत, ये बंदूक है बंदूक, इससे गोलियां चलती है, इसका इस्तेमाल करके हम अंग्रेजों को हमारे देश से दूर भगाएंगे। छोट्या भगतसिंगांनी हे ऐकलं, परंतु ही गोष्ट त्यांच्या मनात राहून गेली की बंदुकींचा वापर करून आपल्याला इंग्रजांना या देशातून पळवून लावायचं आहे। आणि मग असेच काही दिवस लोटले। काही दिवसानंतर भगतसिंग आणि त्यांचे काका शेतात गेलेले होते। भगतसिंगांचे काका आंब्याच्या रोपांची लागवड करत होते। तेव्हा भगतने विचारले, चाचाजी चाचाजी, आप ये क्या कर रहे हो? हे ऐकून काका म्हणाले, बेटा भगत, मैं तो आम की फसल उगा रहा हूँ, इससे बहुत सारे आम आएंगे जो हम सबको बांटेंगे। हे ऐकून लागले छोटा भगत पळतच घराकडे गेला। घरी जाऊन भगतने एक घरची बंदूक आणली। ती बंदूक आणली आणि तो मोठे मोठे खड्डे खोदू लागला। त्याचा खड्डे खोदण्याचा तो उत्साह पाहून त्याच्या काकांना आश्चर्य वाटले। ते म्हटले, अरे भगत, यह तो क्या कर रहा है? हे ऐकून भगत म्हणाला, चाचाजी, मैं बंदूकों की फसल उगाने जा रहा हूँ, इससे बहुत सारी बंदूकें आएंगी, जो बंदूकें हम सबको बांटेंगे और हमारे देश से अंग्रेजों को भगा देंगे। छोटंसं वय, केवळ 8 वर्षाचं। 8 वर्षाच्या भगतने जे वय की फक्त खाऊ खाण्याचं खेळण्याचं असतं, या वयामध्ये या भगतसिंगांनी देशप्रेमासाठी आणि इंग्रजांना या देशातून पळवून लावण्याचा विचार केला। यातच त्यांच्या त्यांचं बाळरूप पाहायला मिळतं। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, ते खरं आहे। आणि मग हा जो छोटा भगत आहे, जेव्हा मोठा झाला तेव्हा भारतीय